गेल्या 3 वर्षापासून स्थापन झालेली माझी सखी या मंडळाने नुकतेच ऐरोली सेक्टर 5 सावथामाळी येथे महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले। माझी सखीतर्फे महिलांच्या कलागुणांना एक मंच मिळवण्यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। सर्वप्रथम लेखक संदीप जंगम, अनिल नामदेवर आणि माझी सखीचे सदस्य यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली। तसेच लेखक संदीप जंगम, संजना जंगम, गजानन महाराज मंदिर सचिव अनिल नामदेवर, डॉक्टर अनुर आवटी व भुजबल काका या सर्व मान्यवरांचे माझी सखीतर्फे व्यासपीठावर पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। माझी सखीच्या महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात गणेश वंदनाचे नृत्य करून सुरुवात केली। तसेच माझी सखीच्या महिला सखी यांनी विविध गायन, नृत्य, फॅशन शो, कथा व कविता वाचन व मोबाईलचे दुष्परिणामचे नाटक असे अनेक कला सादर केली। माझी सखीच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी डॉक्टर अरुण आवटी यांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले। यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली। कार्यक्रमाच्या शेवटी माझी सखीच्या सर्व सदस्यांनी गाण्याच्या तालावर नृत्य सादर करून आपला आनंद व्यक्त केला। या प्रसंगी ऐरोली वार्ताला मान्यवरांनी दिलेली प्रतिक्रिया। प्रत्येक वृद्धाश्रमामध्ये जाऊन तिथं वृद्धाश्रमाला भेट देणं, तिथे मदत करणं, झोपडपट्ट्यांमध्ये जाणं, मुलांना वह्या पुस्तकं वाटणं किंवा विविध कार्यक्रम, कधी खाद्य संस्कृती असेल, रांगोळी स्पर्धा असेल, महिलांचे विविध कार्यक्रम ही मंडळी जी राबवत आहे। तर आजच्या ह्या सगळ्या तांत्रिक युगामध्ये ही माणसं एकत्र येत आहेत, ह्या सगळ्या महिला एकत्र येत आहेत, एकमेकांशी संवाद साधत आहेत, ज्यांना गरज आहे त्यांना मदत करत आहेत। तर अतिशय स्तुत्य असा हा कार्यक्रम आहे आणि या सर्व माझी सखी यांच्या महिला मंडळाला खूप खूप शुभेच्छा। मला जबरदस्त उत्साह बघायला मिळाला। विशेषतः हे लोक समाजासाठी खूप छान कार्यक्रम आयोजित करतात। त्याचबरोबर आपल्या दररोज संसारात काम करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या कलागुणांचा वाव दाखवण्याचा साठी एक व्यासपीठ म्हणून माझी सखी हे काम करते। त्याचबरोबर वृद्धाश्रम असो, अनाथ आश्रम असो, स्त्रियांचं आरोग्य याच्यात त्यांनी भरपूर काही काम करतात आणि खऱ्या प्रकारच्या माणुसकीची सेवा करून एक प्रकारचं समाजाचं देणं ते देतात। तर माझ्या म्हणून भरपूर शुभेच्छा। पुढे असेच हे कार्यक्रम उत्तरोत्तर वाढत जावे एवढीच माझी। माझी सखी महिला मंडळाचा आमचा स्थापन करण्याचा उद्देश म्हणजे सर्व महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळायला हवा। जसं आता प्रत्येक महिलांमध्ये काही ना काही सुप्त गुण असतात। कोणी गाणं चांगलं म्हणतं, कोणी डान्स चांगलं करतं, कोणी ॲक्टिंग चांगलं करतं, कोणी भाषण छान देतं, पण त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळत नाही। तर माझी सखीने आमच्या मेंबर्ससाठी हा एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे, प्रत्येकाच्या गुणांना वाव देण्यासाठी।
आणि असेच आमचे उपक्रम चालू राहणार. हा एक आमचा त्यातला एक उपक्रम आहे. असे आमचे बरेच उपक्रम आम्ही राबवत असतो. जसं विदर्भ खाद्य संस्कृती मेळावा, वृद्धाश्रम मध्ये जाऊन त्या आजी आजोबांसाठी कार्यक्रम करणे, झोपडपट्टीतल्या महिलांसाठी महिला दिन साजरा करणे, वृक्षारोपण करणे आणि विविध असे आपण त्यामध्ये वर्कशॉप अरेंज करणे महिलांसाठी, हे आम्ही करत असतो. ॲक्च्युली खूप सुंदर संदेश देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आपण आता आजकाल बघतो आहे की लहान मुलांपासून सगळे मोठे कॉलेज गोईंग असो की शाळेत जाणारी मुलं असो मोबाईलच्या अधीन गेलेले आहेत. मी हे म्हणत नाही की मोबाईल वाईट आहे, व्हॉट्सअप किंवा सोशल मीडिया वाईट आहे. ज्याचे सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसे तोटे पण आहेत. हाच एक उद्देश आमचा सांगण्याचा होता की त्याच्या आहारी जाऊ नका.